दुसरे एक 8च दिवसांपूर्वी दुसऱ्या डॉक्टरांचेच वडील, ते स्वतः डॉक्टर, आणि त्यांचं एक नसमध्ये कॅल्शियमयुक्त मोठा ब्लॉक होता आणि बाकीच्या 2 नसांमध्ये 40-50% ब्लॉक होता. कॅल्शियम जास्त असल्यामुळे, मेन नस असल्यामुळे त्यांना बायपासचा सल्ला देण्यात आला. आता त्याच्यामध्ये अँजिओप्लास्टी ट्राय केली गेली होती, पण कॅल्शियम असल्यामुळे बलून गेला नाही आणि त्याच्यामुळे ती अँजिओप्लास्टी फेल झाली. तर मग अशा वेळेस काय करायचं? आता एकच नसता ब्लॉक, कॅल्शियम आहे, 2 नसांचे ब्लॉक जास्त नाही आहे आणि बायपास ही मोठी सर्जरी करायची का अँजिओप्लास्टी फेल झाल्यानंतर? ह्या रुग्णामध्ये आम्ही OCT म्हणजे जसं तुम्हाला मी बोललो सोनोग्राफी, त्याच पद्धतीने नसेमध्ये आपण ऑप्टिकल कोहिरन्स टोमोग्राफी, लाईट सोर्स वापरून आपण नसचं चित्रीकरण करतो. त्याच्यात नेमकं कॅल्शियम किती प्रमाणात आहे आणि कॅल्शियम जे काही आहे ते ब्रेक करण्याकरता कोणत्या टेक्नॉलॉजीचा वापर केला तर आपल्याला योग्य पद्धतीने ती ब्रेक करता येईल कॅल्शियम, आणि त्या ठिकाणी आपण स्टेंट टाकून आर्टरी पूर्ववत करू शकतो का नाही. त्याच्यामध्ये ह्या OCTचा आम्ही वापर केला. हे पोस्ट स्टेंटिंग हा तुम्हाला पिक्चर दाखवतो आहे. आणि त्याचप्रमाणे त्या रुग्णामध्ये आम्ही रोटाब्लेटर म्हणजे ड्रिल मशीन, तुमच्या नसेमध्ये जर ब्लॉक असेल तर तिथं ड्रिल करून आपण कॅल्शियम ब्रेक करतो. नसेतलं कॅल्शियम काढून तिथं बलून विथ ब्लेड किंवा बलून विथ वायर वापरून ते अजून ब्रेक करून त्या नसेच्या आतमध्ये एक स्टेंट टाकून आपण चांगल्या पद्धतीने एक्सपांड होतोय का नाही ते बघतो. याच्यामध्ये जो काही ब्लॉक आहे त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा स्टेंट टाकतो तर प्री स्टेंट इव्हॅल्युएशन आणि पोस्ट स्टेंट, म्हणजे स्टेंट टाकल्यानंतर तो स्टेंट व्यवस्थित बसला आहे किंवा नाही, जो डायमीटर आहे तो अचीव्ह केला आहे का नाही, आणि त्याच्या एजला काही डिसेक्शन आहे का, अशा पद्धतीने आम्ही ते इव्हॅल्युएशन करून ठरवतो की अँजिओप्लास्टी यशस्वी झाली आहे किंवा नाही. रोटाब्लेटर हे जे ड्रिल मशीन आहे, तुमचं ड्रिलिंग मशीन तुम्ही भिंतीला जेव्हा वापरता ते 10,000 RPMला चालतं आणि दिस इज 1,80,000 to 2,20,000ला आपण 3 मिलीमीटरच्या नसमध्ये रोटाब्लेटर वापरून कॅल्शियम ब्रेक करत असतो. तर अशा पद्धतीने त्या रुग्णामध्ये रोटाब्लेटर करून OCT वापरून कटिंग बलून वापरला आणि कॅल्शियम ब्रेक करून अँजिओप्लास्टी व्यवस्थित केली. तर अशा पद्धतीने हा रुग्ण रेडियल अँजिओप्लास्टी म्हणजे तुमच्या हातातल्या नसेमधनं आज अँजिओप्लास्टी करता येते. 24 तासात रुग्ण डिस्चार्ज होऊ शकतो. अँजिओग्राफी नॉर्मल आली तर 4 तासात डिस्चार्ज होतो. वॉक इन वॉकआउट टेक्नॉलॉजी आम्ही म्हणतो. कॅल्शियम जर जास्त प्रमाणात असेल तर शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी, म्हणजे आपण जसं किडनी स्टोन असताना शॉकवेव्ह दिले की किडनीचे स्टोन ब्रेक होतात आणि त्याच्यातनं आपण ते स्टोन जसं विरघळतो तसंच कॅल्शियम ब्रेक करायला रोटाब्लेटर किंवा कटिंग बलूनपेक्षा जर जास्त कॅल्शियम असेल त्या शॉकवेव्ह लिथोट्रिप्सीचा आम्ही वापर करतो.